संमेलन जे आहे ते नागपूर ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी नागपूर म्हणजे नागपूरची नेत्रतज्ञांची जी संघटना आहे त्यांच्या तर्फे आयोजित केली जाणार आहे. डॉक्टर राहुल तिवारी हे ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी नागपूरचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर कविता डांगरा ह्या सचिव आहेत ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी नागपूर आणि डॉक्टर शमीक मोकदम हे विदर्भ नेत्रतज्ञ संघटनेचे सेक्रेटरी और सचिव आहेत. आमच्यासोबत आमचे सिनियर कलीग डॉक्टर अनिल बजाज सर पण आहेत. प्रेस सोबत कोऑर्डिनेट करण्याकरता त्यांचं आम्हाला सहकार्य या संबंधित लाभतंय. मी आता डॉक्टर विरल शहांना रिक्वेस्ट करेल की ते या मीटिंगबद्दल बाकीची माहिती तुमच्यासोबत शेअर करतील. धन्यवाद डॉक्टर आशिष. विदर्भ ऑफ्थॅल्मिक सोसायटी म्हणजे विदर्भ नेत्रतज्ञ संघटना याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि आम्ही या गोल्डन ज्युबिलीला यावेळेस सेलिब्रेट करत आहे. गोल्डन ज्युबिलीसाठी आम्ही आमची जे वार्षिक नेत्र परिषद राहते ते हॉटेल सेंटर पॉईंट इथे 10-11 या 2 तारखेला केली आहे. याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं आम्हाला पूर्ण देशभरामधून मोठे मोठे आणि नामवंत नेत्रतज्ञ येत आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर लहाने सर, डॉक्टर नम्रता शर्मा मॅडम, डॉक्टर रागिनी पारेख मॅडम, डॉक्टर काकडिया सर, डॉक्टर गजरे सर, डॉक्टर वासावाडा सर हे सर्व अपेक्षित आहेत. आणि याच्यासोबतच आम्ही विदर्भ ऑफ्थॅल्मिक सोसायटीला 50 वर्ष झाले तर वेगवेगळ्या मोहीम आम्ही घेणार आहे यावेळेस. सर्व शाळेमध्ये जाऊन सर्व जे जिल्हा परिषदच्या शाळा आहे, गव्हर्नमेंट स्कूल आहे, तिथं लहान मुलांच्या आम्ही नेत्र तपासणीचा संकल्प घेतला आहे. तर आमचे सर्व डॉक्टर्सची टीम जिथले मेंबर्स आहे आमचे 500-550 मेंबर्स आहे. तर सर्व विदर्भ डिस्ट्रिक्ट्समध्ये जाऊन सर्व शाळेमध्ये जाऊन आम्ही लहान मुलांची नेत्र तपासणी करणार आहे. 10 आणि 11 तारखेला सायंटिफिक प्रोग्राम्स राहतील. यामध्ये मोतीबिंदू आहे, काचबिंदू आहे, तसंच रेटिनाचे जे काय आजार आहेत किंवा बाकी जे काय जसं तिरळेपणा आहे किंवा नेत्रदोष ज्याला म्हणतो आपण, जे काही चष्मे वगैरे लागतात त्याच्याबद्दल पूर्ण ही सर्व माहिती आपण सर्वांना देणार आहे. याच्यामध्ये कसं की लेटेस्ट जे काय चालू आहे भारतातच नाही पण बाकी ठिकाणी जे काय चालू आहे आणि जे नामवंत फॅकल्टीज येणार आहेत ते आपल्या नागपूरचे नेत्रतज्ञ आणि नागपूरच्या सराउंडिंगमध्ये जे काय नेत्रतज्ञ आहेत त्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि काय काय लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल सर्व माहिती देतील. आणि तुम्हालाही काही समजा काही क्वेरीज असतील तर तुम्ही सेंटर पॉईंटला येऊन तुम्हाला सर्व इन्व्हायटेड आहे. तुम्ही सर्व लोक घेऊ शकता, त्यांचे इंटरव्ह्यू पण घेऊ शकता किंवा काही असतील काही प्रश्न तर तुम्ही आम्हालाही विचारू शकता किंवा मग तिथेही विचारू शकता. ॲक्च्युली हे वार्षिक संमेलन आहे तर याच्यामध्ये सगळ्या नेत्र रोगांमध्ये आजच्या तारखेला 10 सबस्पेशालिटीज आहेत. तर जसं मोतीबिंदू आपण बोललो, काचबिंदू डॉक्टर साहेबांनी सांगितलं, एक पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे फक्त लहान मुलांचे नेत्रविकार तो एक राहिला. तुम्ही ब्लॅक फंगस जे म्हणालात तर ते डोळ्यांच्या आजूबाजूचा जो भाग आहे ऑर्बिट आणि ऑक्युलोप्लास्टी जे आपण म्हणतो, तर अशा वेगवेगळ्या 10 सबस्पेशालिटीजवरती वेगवेगळे सायंटिफिक सेशन्स होतील. कॉन्करंटली 3 सायंटिफिक हॉल्स याच्यामध्ये राहणार आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरची फॅकल्टी आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येक स्पेशालिटीमध्ये मिळणार आहे. जसं डॉक्टर नम्रता शर्मांचं यांनी नाव घेतलं ते जी ऑल इंडिया ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी म्हणजे राष्ट्रीय संस्था आहे डोळ्यांच्या डॉक्टरांची, त्यांच्या त्या सायंटिफिक कमिटीचा चेअरपर्सन आहे आजच्या तारखेला. पद्मश्री डॉक्टर लहाने सरांबद्दल तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे सर आपले नागपूरचे ते स्वतः ते पण येणार आहे. तर अशा 21 फॅकल्टी बाहेरून येणार आहेत आणि आपले विदर्भातले जे नेत्रतज्ञ त्या स्पेशालिटीमधले डॉक्टर आहेत ते पण आपले पेपर्स आणि आपला रिसर्च याच्यामध्ये शेअर करतील. आय बँक आपण कुठे ओपन केली, त्याला जेव्हा टिश्यू येतो त्याला स्टोअर करायला आपल्याला प्रॉपर टेम्परेचर्स, प्रॉपर मीडिया लागतात आणि जेव्हा कोणाचा टिश्यू मिळतो म्हणजे मेलेल्या व्यक्तीचा कॉर्निया आम्ही घेतो, तो मेलेल्या व्यक्तीचा कॉर्निया आम्हाला जर वापरायचा आहे तर 3-4 दिवसातच वापरावा लागतो.
तर असं नाही करू शकत की जसं बँक आहे बँकेत ठेवलं तसं नाही चालत. तर त्यामुळे सगळीकडे आय बँक असं नाही करू शकत. काही काही ठराविक आय बँक्स आहेत, जसं माधव नेत्रपेढी आहे, महात्मे सरांच्या हॉस्पिटलला नेत्रपेढी आहे, आणि अशा 2-4 अजून आय बँक्स आहेत नागपुरात. पण तेवढे टिश्यूज मिळायला हवेत आणि तेवढे वापरलेही जायला हवेत. कोणालाही आपण डायरेक्टली म्हणजे जस्ट बिकॉज कॉर्निया मिळाला आहे म्हणून वापरला असं नाही करू शकत. आम्हाला ठरवावं लागतं कोणत्या व्यक्तीसाठी वापरला जाईल आणि कसं. कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनमध्ये आय बँकचा टिश्यू मेनली यूज होतो, जे नेत्र प्रत्यारोपण जे आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या स्पेशालिटी, आता विदर्भातलेच कॉर्निया तज्ज्ञ जे आहेत ते पण इथे जमा होणार. तर त्यांच्या डिस्कशन्समधनं मग हे पॉलिसी गाईडलाईन्स डिस्कस होतात. तर आय बँकचा टिश्यूचा जर अवेलेबिलिटीचा इश्यू आहे तर मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या स्तरावर कसं अप्रोच करायचं, दुसरे ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत स्टेटच्या बाहेरच्या त्यांच्यासोबत म्हणजे हे ऑलरेडी कोलॅबोरेशन्स झालेले आहेत. आता नागपूरमध्ये आपल्याला समजा 2-3-4 आय बँक्स आहेत, तिथनं अवेलेबल टिश्यू होत नाही आहे, पण रुग्णाला गरज आहे, तर मग या ग्रुपच्या डॉक्टरांनी ऑलरेडी ती व्यवस्था करून ठेवलेली आहे की फॉर एक्झाम्पल हैदराबादमध्ये LV प्रसाद आहे जे जवळ आहे आपल्याला, तिकडनं ते टिश्यू अवेलेबल करून घेऊ शकतात पेशंट्स करता ज्यांना गरज आहे. तर ती प्रोसेस ऑलरेडी आहे एक्झिस्टिंग. म्हणजे कंप्लेंट नाही आहे, प्रोसेस आहे. हां, नाही प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा ज्या पेशंटला गरज पडते त्याला, तुमचा जो मला प्रश्न लक्षात येतो तो असा आहे की टिश्यूच्या अवेलेबिलिटीची, दॅट इज रिलेटेड टू जे लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे, जनजागृती नाही आहे आय डोनेशन करायला वेगवेगळ्या लिमिटेशन्समुळे. कुणाच्या कम्युनिटीमध्ये असतं की नाही करायचं किंवा अजून काही रिझन्स असतात. तर त्याच्याकरता एक पब्लिक अवेअरनेस म्हणून आम्ही ॲक्टिव्हिटीज करत असतो. म्हणजे जसं सिनियर सिटीझन फोरममध्ये किंवा एक हॉस्पिटल रिट्रीवल प्रोग्राम असतो याचा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जर कुणाचं निधन झालं तर तिथे मग काउन्सिलर्स जाऊन त्यांना अप्रोच करतात. तर ह्या ॲक्टिव्हिटीज असतात सुरू. इव्हन आमच्या सगळ्यांच्याच हॉस्पिटल्समध्ये डोनर कार्ड असतं. ते डोनर कार्ड आम्ही पेशंट्सकडनं किंवा त्यांच्या रिलेटिव्सला जर द्यायचं असेल तर ते लोक आपलं एक कार्ड देऊन ठेवतात. तर तो डोनर कार्ड असतो, तर ते त्यांना आम्ही दिलेलं असतं. आणि जेव्हा त्यांचं कधी त्यांना किंवा त्यांची डेथ झाली तर मग ते लोक त्यांच्याकडनं आम्ही रिट्रीव्ह करू शकतो. पण डोनरची संख्या सर कमी आहे की वाढते? नाही, डोनरची संख्याही आहे, पण एवढंच असतं की जसं सर बोलत होते की काही लोकांना आपले काही रिझर्वेशन्स असतात की मला नाही द्यायचं, किंवा फॅमिलीजला वाटतं की नाही आम्हाला नाही द्यायचं. कधी कधी काय होतं की जेव्हा आपण एखाद्या पेशंटसाठी प्रयत्न करतो आणि कॉर्निया जमवतो, असंही आढळलेलं आहे की त्यावेळेस तो व्यक्ती नाही तयार होतो ऑपरेशनसाठी. तर दोन्ही बाजूने ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील, अवेलेबिलिटी आणि युजेबिलिटी. कधी कधी असंही होतं की खूप जर ओल्ड एज पेशंट्स वगैरे राहिले तर त्यांचे कॉर्निया खूप एकदम कमी वयाच्या पेशंटला आपण यूज नाही करू शकतो. तर देर आर लिमिटेशन्स, बट येस अवेअरनेस आपल्याला करावाच लागेल. आणि अवेअरनेसमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे की अवेलेबिलिटी आहेत आपल्याला वापरण्यासाठी टिश्यूज. तर आता डायबिटीजचं इंडिया जे आहे, भारत जे आहे ते ग्लोबल सगळ्यात जास्त डायबिटीजचे पेशंट्स आपल्या भारतात आहे. त्यासाठी खूप सारे लाईफस्टाईलचे जे आपले कारणं देखील आहेत आणि वाढतं स्ट्रेस पण आहे. त्यामुळे डायबिटीजचा लोड वाढतो आहे, त्यामुळे डायबिटीज रेटिनोपॅथीचा पण लोड वाढत आहे. आणि त्यामुळे आम्ही 2 सत्र या कॉन्सेप्टमध्ये विशेष करून रेटिना वरती आणि त्यामध्ये डायबिटीज किंवा तसे दुसऱ्या आजारांवरती देखील ज्यांचा परिणाम रेटिनावर होतो त्यावर चर्चा करण्यासाठी ठेवले आहे. त्यासाठी विशेष करून डॉक्टर मनोज खत्री चेन्नईवरून मोठे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत रेटिनाचे, ते देखील येत आहेत. आणि मुंबईवरून डॉक्टर निशांत कुमार येते आहेत, डॉक्टर आशिष वैद्य येत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जवळपास 25 ते 30 जे रेटिनाचे तज्ज्ञ आपल्या विदर्भातले आहेत, जे त्यांचं सगळ्यांचं याच्यावरती चर्चासत्र आम्ही ठेवलेलं आहे.